तर वाटून टाका पटकन त्याला देऊन टाका वाटून. तर मित्र यायला प्रश्न जास्त पुढील संवादावर काय संवाद वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. दिवस एवढ्या सकाळी कुठे निघाला आवाज पड एक जण तरी काम गोळा करण्याचं वाटायचं. पुढे लक्ष द्या. दिनू एवढ्या सकाळी कुठे निघालास? आव्हाना वर्गाची फी भरायला चाललोय. म्हणजे पुण्याला होय? हो, पोराचं शेवटचं वर्ष आहे बाबा. चला लवकर, 8:30ची गाडी मिळायला हवी. अरे याचे प्रश्न होता संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला? दिनूचा मुलगा कोणत्या महाविद्यालयात शिकत असला? हो. दिनू एवढ्या सकाळी कुठे निघालास? आता हे दिनूला कोण म्हणजे अण्णा म्हणाले. आता या अण्णा दिनूला काय म्हणते एवढ्या सकाळी कुठे निघाला? तेव्हा हे दिनू काय म्हणते पोरग्याची फी भरायला. दिनूचा पोरगा शिकायला त्याची फी भरायला म्हणजे पुण्याला होय. म्हणजे त्याला माहिती आहे की पोरग पुण्याला आहे. तो पोराचं शेवटचं वर्ष आहे. हे पोराच्या शिक्षणाचं शेवटचं वर्ष. बाबा चला लवकर 8:30ची गाडी मिळायला हवी. कोण म्हणाले? दिनूचं पोरग म्हणाल. येतो अण्णा. दिनू त्या अण्णाला म्हणाल या चला. दिन्याचं पोरग डॉक्टर होतंय ना? दिन्याचं पोरग डॉक्टर होतंय तर कोण म्हणाल? दुसरा कोणता असेल तो सोनबा. कुणाला म्हणाला? अण्णाला. म्हणजे दिनू आणि दिनूचा पोरगा हे दोघं जरी गेले पुढं जो माणूस भेटला तो त्या अण्णाला म्हणाला की दिन्याचं पोरग डॉक्टर होतंय का? मग ते अण्णा त्याला काय म्हणाला? सोनबा होणारच की आता शेवटचं वर्ष आता होणार. आवा अण्णा तुमचा सुशन फॉरेनला आहे ना? आता येऊ बघा या ठिकाणी अण्णा तुमचा सुशन फॉरेनला आहे ना? आता इथं कोण म्हणाला? दत्तू म्हणाला. अण्णा त्याला होय दत्तू, त्यांनी इंग्लंडला आपला व्यवसाय टाकलाय. त्याची बायको आणि पोरगा तिकडच आहे. या संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला? दिनू, अण्णा, दिनूचा पोरगा म्हणजे 3 जणी झाले, सोनबा आणि दत्तू असे 5 जणांनी भाग घेतले. दिनूचा मुलगा कोणत्या महाविद्यालयात शिकत असा? आता इथं काय होतंय? डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होते कोणतं महाविद्यालय असणार आहे? वरील संवादात प्रत्यक्ष भाग नाही घेणाऱ्या किती व्यक्तींचा उल्लेख आलाय. कुणी भाग घेतला नाहीये. तर दत्तूला काय म्हणला? तुमचा सुशांत फॉरेनला आहे म्हणजे सुशांत हे काय बोललाय का? त्याच्यात किती उल्लेख भाग न घेणार. सुशांत, त्याची बायको आणि पोरगा ही 3 जणांनी भाग घेतलाय का? त्याची नाव आले. अजून कोणाचं नाव आलंय का? नाही. एवढ्या 3घांची. मी या 3घांनी भाग घेतलेला नाही. पुढे वरील संवादात भाग घेणाऱ्या 3 व्यक्ती. पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. आम्ही पहिल्यांदा तिंबटिंबला गेला होता. कुठे असू शकते गर्दीतून वाट काढता त्याचं तिंबटिंब आता गर्दी आहे इथे कळत नाही. कारण ही सगळीकडं रेल्वे स्टेशन यात्रा मंडई ग्रंथालय सगळीकडे गर्दी असू शकते. ग्रंथालयात रस्ता नाही कारण आता दिवस ग्रंथालयात गर्दी करण्याची राहिले नाही. अखेर धावत जाऊन त्यांनी कशी तरी धावत जाऊन कशी तरी पुस्तके घेतली, रेल्वे पकडली, भाजी खरेदी केली, खेळणी घेतली. यातलं फक्त रेल्वे पकडून बाकीचे कुठल्याला खेळणी घ्यायची धावत पडत गरज नाही. पुस्तकं तर मुळीच गरज नाही. आहे त्या शाळेची पुस्तकं उघडून वाचत नाही तर गर्दी नवीन घेऊन वाचणार. भाजी खरेदी केली काय धावत पडत कोण खरेदी करत नाही. कारण आम्ही काय घ्यायचं म्हणजे 10 वेळा बघतो. वांगी 10 रुपये पावशेर सांगितलं तर 5 रुपये पावशेर द्या म्हणून. म्हणजे त्यामुळं रेल्वे मध्ये गेल्यानंतर पुन्हा रेल्वे मिळणार नाही की हा बोलावलं दुसऱ्या रेल्वे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा कुठे गेला होता? रेल्वे स्टेशन. गर्दीतून वाट काढता त्याच्या खूप त्रास झाला. पुढं अयोग्य विरोधार्थी शब्दाची जोडी. उपलब्ध अनुपलब्ध, उत्तीर्ण लाजरा बुजरा, गुण सबूत. यातला अयोग्य कोणती आहे? लाजरा बुजरा, गुण सबूत. गुण अवगुण पाहिजे, लाजरा धीर पाहिजे. त्यामुळे 3रा आणि 4था पर्याय चुकीचा आहे. पहिला 2रा बरोबर आहे. आपल्याला काय विचारले? योग्य जोडी म्हणजे पहिला 2रा बरोबर आहे. पुढील आहे किती शब्द अशुद्ध आहे?
आयोजित, अनुदान. आता इथं अनुदान मला रस्व येणार, रस्व उकार पाहिजे. आता याच्यामध्ये किती आहेत? पावन किती आहेत? किती आहेत? 4 आहे, 8 आहे, 4 आहे. कोणकोणते 4 आहेत ते शोधायचे आपल्याला. अनुदान, झुंजमुंजू, झुंजूमुंजू, झुंजूमुंजू, गिराईकीवर वापरला गेला आहे. लघुत्तम, तर यात जोडलेला पाहिजे लघुत्तम. मिश्किल, बरोबर आहे, मिश्किल, मिश्किल. इथे दीर्घ वेलांटी असायला पाहिजे. हे अनुदान, अनुदान एक गिराईक, मिश्किल, अतिशय श्रीमंत मनुष्य. आताचा अनेकही शब्द नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत मनुष्य. 60 फळाचा किंवा 24 मिनिटाचा काळ प्रहर असतो. गाठका काय असतो? गाठका असतो. लग्नाच्या पूर्वी असलेली गाठका भरली तर ते भांड्यामध्ये पात्र ठेवलं जायचं. ते भरलं की गाठका भरली. ती भरण्यासाठी लागणारा कालावधी होता 24 मिनिटं किंवा 60 फळ. 60 फळांचा तो कालावधी गाठका असायचा. आई वडिलांचे गुण मुलात उतरतात. या आताची म्हण ओळखा. गवयाचे पोर रडले तर ते सुरातच रडणार. म्हणजे गवयाच्या घरामध्ये ते चांबाराचा मुलगा चांबार, त्याला शिकवावं लागत नाही, आपण त्याने बघून शिकलेलं असतं. तसं ते रडताना पूर्ण गवयाचं आहे. त्या घरातच जन्मल्यापासून ते ऐकते. म्हणजे रडताना देखील तालातच रडणार. पुढचा प्रश्न. तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वारसा देणे हा वाक्यप्रचार वापरता येईल? प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला शांतीचा वारसा दिला, येथे वापरतात. यंदा जून महिना उलटला तरी पाऊस पडल्याने वारसा काय होत नाही. गेली 10 वर्षांची शाळा पूर्ण जिल्ह्यात प्रथम वारसा चालवते असं नाही होत. आपण इतके ज्ञान कमवले की आपल्या ज्ञानाचा समाजात वारसा काय येणार नाही. पुढे किती शब्दाची सुरुवात तालव्य वर्णाने झाली आहे. चपळ, च, च आणि च, चपळ, च, च म्हणतो म्हणून हे तालव्य. च असे चक्र, च, च चक्र तालव्य, च दंत, च तालव्य, चपळ, च चक्र, च, च हा दंत. हे दोन्ही तालव्य. चावळ, च नाही, चा दंत्य. जरायू, ज, जे वरती याला तालव्य. जोगवा, जो, ज नाही, जो म्हणून हा दंत्य. जावळी, जा, झ नाही, ज, झालं, झा, ज तालव्य. कोणकोणते? चपळ, चक्र, जरायू आणि झालं. 4 हेतू आभास, हेतू अधिक आभास. इथं उकार आहे म्हणजे उच्या पुढे आला. म्हणजे या ठिकाणी दोन्ही स्वर आले, स्वर संधी. हेत्वाभ्यास. तर उचा मूळ होतो आणि त्याला पुन्हा स्वर जोडला. आम्ही हा प्रकार तुम्हाला देतो. सर्वनाम ओळखा. आम्ही म्हणजे आपण आहे. आत्मवाचक नाही. आत्मवाचक म्हणजे मी. आत्मवाचक या ठिकाणी हे प्रथम पुरुषवाचक आणि एकवचनीय नाही. अनेकवचन आहे. आस्तिक शीतेचा जमतील होते या वाक्याच्या आधुनिक शब्दाचे लिंग शीते अनेकवचनी. अनेकवचनाचं लिंग पाहिले जात नाही. लिंग कशाचं पाहिलं जातं? एक वचनाचं. म्हणजे शीतेचं एक वचन शीत. काय होईल? एक तो तिथे ते एक शी. ते म्हणलं की ते एक शी. कोणतं आलं? नपुंसक.
पुढीलपैकी निश्चित एक वचनी नाम ओळखा. एक दास, पाच दास. म्हणजे दोन्ही वचनामध्ये एक दास, पाच दास. म्हणजे दोन्ही वचनामध्ये येते एक रास, पाच राशी. धान्याची रास असेल किंवा आपल्या मेष, वृषभ, सिंह या राशी असेल. म्हणजे हे एक वचने आहे. राशी त्याचा अनेक वचन होईल. घास, एक घास, पाच घास. हे दोन्ही वचनामध्ये येणार आहे. उभयवचनी म्हणजे दास, दास आणि घास उभयवचनी आहे. रास हा एकमेव निश्चित असा एकवचनी शब्द आहे. टोळी या नामाच्या अनेक वचनी रूपाचे सामान्य रूप कोणते? अनेक वचने टोळ्या. मग तिथं अनेक वचने याचं सामान्य रूप पाहिजे. म्हणजे हे वाक्यात वापरलं पाहिजे आणि वाक्यात वापरलं त्याचे प्रत्यय काढून टाकले पाहिजे. टोळ्यांनी, टोळ्यांचे, टोळ्यांना. टोळ्यांना ना काढून टाकला. टोळ्या आणि स्वतः त्याच्या टोळ्यांना, टोळ्यांचे. जिथं टोळ्यांना, टोळ्यांचे, टोळ्यांनी म्हणजे वरचे प्रत्यय काढून टाकले की येणारे टोळ्या. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो. या वाक्याचा प्रयोग कोणता? आता या ठिकाणी प्रयोग पाहायचा आहे आपल्याला. या वाक्यातला कर्ता शोधला पाहिजे, कर्म शोधलं पाहिजे, क्रियापद शोधलं पाहिजे. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो. असतो क्रियापद म्हणजे असणे. असणारा काय? प्रवास. प्रवास ज्याचा कर्ता कोण आहे? प्रवास. रेल्वे त्याचं विशेषण आहे प्रवासाचं. प्रवास सुखमय असतो. नेमकं सुखमय काय? क्रिया विशेषण. क्रियेबद्दलची विशेष माहिती सांगते. क्रिया कोणावरती घडली आहे? रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो. प्रवास करता कोण आहे? प्रवास. आणि ही जी क्रिया प्रवासाची कोणावरती घडली? प्रवासावरती घडली. काही तर कोण व्यक्ती मी, तू वगैरे आहे नाही. म्हणजे क्रिया इथं प्रवासावरती घडलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कर्त्यावरती जर क्रिया घडत असेल तर त्याच्यामध्ये कर्म नसतं. म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही. आणि मग करता कर्म नाही म्हणजे याच्यामध्ये कर्मणी प्रयोग येणार नाही. कर्मणी तर पटकन करून आता सकर्मक येणार नाही. ओके, सकर्मक असताना कर्म नाही म्हणून पहिला पर्याय कट होईल. चौथा पर्याय कट होईल. कारण कर्म नाही. पहिला सकर्मक कर्तरी हा देखील पर्याय कट होईल. आता अकर्मक भावे अकर्मक कर्तरी. आता कर्ता बदलून बघा. रेल्वेचा प्रवास. प्रवासाच्या ठिकाणी काय घ्या? तो एक प्रवास म्हणजे पुल्लिंग आहे. स्त्रीलिंगी कोणता वापरतो बघा? प्रवासाचं स्त्रीलिंगी रूप सहल. ती सहल. सहल रेल्वेचा प्रवास. रेल्वेची सहल अत्यंत सुखमय असते. सुखमय असते. आणि वचन करून बघितलं रेल्वेचा प्रवास आहे. ते रेल्वेचे प्रवास अत्यंत सुखमय असतात. म्हणजे कर्त्यानुसार बदलतं. म्हणजे कोणता आहे? कर्तरी. आणि कसला कर्तरी आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढा मुलांनी आजोबांना पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले. या वाक्याचा प्रकार ओळखा. कोणतेही क्रिया प्रश्न विचारले, क्रियापद विचारले. विचारणारे मुले. विचारण्याची क्रिया कोणावरती घडली? प्रश्नावर. मुलांनी प्रश्न विचारले वाक्य पूर्ण होते. म्हणजे एकच याच्यामध्ये उद्देश आणि विधेय. एकच उद्देश असेल आणि एकच विधेय असेल तर त्याच्यामध्ये केवळ वाक्य असतं. त्यामुळे उत्तर मुलांनी हे करता आहे आणि प्रश्न कर्म आहे आणि विचारले क्रियापद आहे. मुलांनी प्रश्न विचारले. त्यामुळे याच्यामध्ये उद्देश म्हणला तर मुलांनी आणि आजोबांना पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले हे कर्म म्हणजे विधेय होतं. एकच उद्देश एकच विधेय असेल तर केवळ. आई म्हणाली दिनू हे दिन्या काय करतोस? या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह येतील? आई म्हणाली स्वल्पविराम कॉमा. आता म्हणाली म्हटल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा
मी दुहेरी अवतरण चिन्ह दिलू स्वल्पविराम ए दिन्या स्वल्पविराम काय रे करतोस प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण मी काय दुहेरी अवतरण चिन्ह दोन होणार एक या ठिकाणी स्वल्पविराम एक दुहेरी अवतरण चिन्ह दोन दिवच्या तिथं तीन ए दिन्या चार आणि शेवटला प्रश्नचिन्ह पाच किती रंग पाच सुजाता सकाळी लवकर उठते कोणता काय होईल साधा नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे आता हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे वृत्त पाहिजे असतील तर त्याची अक्षर पाठ पाहिजे याच्यामध्ये किती अक्षर आले नदीच्या 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं 2 4 6 8 10 12 शब्द असतील 12 तर 12 अक्षर उजव्या प्रयात मालिन्य असतील तर पाठ पाहिजे मालिनी किती वसंत तिलका किती म्हणजे ती किती वाजता नावले 6व्या नदीच्या किनारी थांबलो नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या सांगतो इथं नसातून यावे जी 6व्यावर येते 12 अक्षर म्हणजे तो भुजंग प्रयात वृत्त आहे रहाट गाडगे हे विनोदी पुस्तक कोणाचे जीवी जोशींचे पुढं काय या वर्तमानपत्राचे जनक कोण कायचे जनक कोण सांगितलंय कायचे जनक पहिला शिवनाथ परांजपे आणि जनरल नॉलेजचा आपण अभ्यास केल्याशिवाय हे जमणार नाही याचा अभ्यास आपण करायला हवा चला गणिताला सुरुवात करूया एक अंश छेद प्रश्न 26 एक अंश छेद 5 अधिक एक अंश छेद 5 अधिक एक अंश छेद 5 अगोदर सगळ्या शेवटचं हे सोडवावं लागेल 5 अधिक एक अंश छेद 5 बाजूला घ्या 5 म्हणजे 5 अंश छेद 1 अधिक एक अंश छेद 5 ते सारखा 5 म्हणजे याची 5 पट अंशाची 5 पट 25 आणि 1 26 अंश छेद 5 आता याचं तरी काय होईल 1 अंश छेद 5 अधिक 1 अंश छेद 26 छेद 5 आता भागिले म्हणजे उलटून गुणिले असतात म्हणजे हे काय होईल 1 अंश छेद 5 अधिक 1 म्हणजे 1 अंश छेद 1 आणि उलटून गुणिले 5 अंश छेद 26 इथं हा गुणाकार अगोदर सोडवावा लागेल 1 अंश छेद 1 अधिक 5 अंश छेद 26 अंश अंशाचा केला 5 छेदाचा 26 म्हणजे काय होणार आहे 1 अंश छेद 5 अधिक 5 अंश छेद 26 आता इथं छेद सारखा करा 5 म्हणजे 5 अंश छेद 1 अधिक 1 अंश छेद सॉरी 5 अंश छेद 26 छेद सारखा 26 म्हणजे याची 26 पट 26 पंचे 30 130 26 ची 1 पट अंशाची 1 पट 5 135 अंश छेद 26 आता हे भागिले बेरीज तो पाहिजे ही बेरीज झाली 1 अंश छेद 135 अंश छेद 26 आणि भागिले तो गुणिले 26 छेद 1 गुणिले 26 अंश छेद 135 अंश अंशाचा केला 26 छेदाच्या 135 संक्षिप्त रूपात आपल्याला कसे दे नाही पर्याय क्रमांक 4 आहे चला 27वा प्रश्न घ्या तो आणि तो यांच्या मधूनचे गुणोत्तर 3:5 आहे
क व ब आता हे लिहितायचं अ आणि ब यांच्या मजुरीचे गुणोत्तर 3:5 अ आणि ब चं मजुरीचं गुणोत्तर 3:5 नंतर क आणि ब क आणि ब याच्यातच लिहायचं पण कावडं क च सांगितलं म्हणजे क चं किती सांगितलंय 3 आणि ब चं 2 ब आणि क असं म्हटलं नाही क आणि ब याच्यात 3:2 आहे अ पेक्षा क ला 3,600 रुपये मजुरी अधिक मिळते अगोदर या तिघांचं गुणोत्तर काढले आता या ज्या ठिकाणी दोघांचं दिले त्याचा नसायचा 5 आणि 2 इथं ब चं 2 इकडे गुणोत्तर 5 आणि 2 चा नसायचा काय होईल 10 आता याच्याकडे लक्ष देऊ नका एवढंच फार इथं 5 ची किती पट झाली दुप्पट इथं 3 ची दुप्पट 3:5 ला उलट दुप्पट केली 6-10 म्हटलं काय चालणार आहे का चालणार आता याच्याकडे लक्ष द्यायचं याच्याकडे या दोनाची किती पट झाली 5 पट ज्या तिनाची पट 5 पट 15 ज्या तिघांचं गुणोत्तर काय आहे 7 10 15 आता याच्यामध्ये त्यांनी फरक दिलेला आहे अ पेक्षा क ला 3,600 रुपये मजुरी जास्त मिळते अ पेक्षा क तो 6-15 आहे याला 15 भाग आहे याला 6 भाग आहे याला 6x आहे याला 15x आहे म्हणजे अ पेक्षा क ला 3,600 रुपये जास्त मिळते मग इथं किती मिळते 15x वजा 6x बरोबर 3,600 9x बरोबर 3,600 x बरोबर 400 3,600 भागिले 9 उत्तर काय आहे 400 म्हणजे 1 भाग 400 6 भाग म्हणजे आता पगार होईल 2400 10 भाग म्हणजे 4,000 15 भाग म्हणजे 6 आपल्याला विचारलं काय त्यांनी तिघांची मजुरी याच्यामध्ये गुणोत्तर आलं याची बेरीज केली 6 × 10 12,400 आहे का मध्ये आहे त्या प्रमाणात संख्या असणार आहे या प्रमाणात संख्या याला आहे हे असेल असं नाही 12,400 24,800 पण तिप्पट चौपट पण येऊ शकेल निपट पण येऊ शकेल निपट नाही ना पट्टीतच पुढे जातं पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे गुणोत्तर त्रिकोणांच्या बाजूशी जुळत नाही पहिला पर्याय 28वा त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर 2 3 4 पहिला दुसरा 1 2 3 तिसरा 4 5 6 चौथा 2 3 5 त्रिकोणाचं हे तर त्रिकोणाचं काय सूत्र महत्वाचं की लहान दोन बाजूंची बेरीज सगळ्यात मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते 2 आणि 3 5 या चारपेक्षा जादा 1 आणि 2 3 या ठिकाणी समान असेल इथं 4 आणि 5 9 याच्यापेक्षा जास्त म्हणजे या दोघांची त्रिकोणाची रचना करता येणार आहे पण याची रचना करता येणार नाही 2 आणि 3 5 1 आणि 2 3 या दोघांची त्रिकोण काढू शकत नाही त्रिकोण पर्याय क्रमांक 2 आणि 4 चा त्रिकोण काढू शकणार नाही क्रमांक 2 पर्याय क्रमांक 5 त्यात हे दोन हे कसं काढू शकत नाही पहा मला एक सांगितलं एक बाजू 1 भाग आहे दुसरी बाजू 2 भाग आहे तिसरी बाजू 3 भाग आहे आता एक कसं जर आपल्याला उदाहरण 2 भागाच्या आपण रचना केली आपण 2 भाग म्हणजे 2 सेंटीमीटरचा केला 2 भाग म्हणजे 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर ही बाजू 1 सेंटीमीटर आपण काय करणार कंपासने कर्कट टाकणार एक बरोबर असं कंपनी टाकणार असं कुठं बसेल तिथं मग आता ही बाजू 3 आहे इथं 3 टाकली तर 3 येणार आहे कुठं छाडणार जे ही 2चं काढलं आपण ही एक बाजू काढली 1 पर्यंत आली इकडून 3चं काढलं 3चं काढलं तर हे 2 आहे ह्याच्या बाहेर इकडंच आहे म्हणजे कंस जर ही असा टाकला तर इथपर्यंतच आहे म्हणजे इकडून येणार आहे इथं ही त्रिकोण कसा जोडणार ही बाजू 2ची ही दुसरी बाजू हिथं आणि ही बाजू हिथं एक रचना करायला नाही तशीच ही पण रचना करता येणार नाही मी तर लहान 2 बाजूंची बेरीज किंवा सगळ्या मोठ्या बाजूपेक्षा जादा आली पाहिजे पुढे 29वा प्रश्न समभुज चौकोन ABCD
चंबुक ए बी सी डी याच्या चारही बाजू सारख्या आहेत. याच्यामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे ए बी सी डी. चौकोनाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 98. त्याच्या बाजू सारख्या आहेत. तर वर्तुळाचा परिघ किती? आता या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ 98 आहे. याचं क्षेत्रफळावरून आपल्याला बाजू काढता येईल. आता बाजू याची एक्स माहिती असेल ही एक्स वर्ग बरोबर 98. एक्स बरोबर याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ हे निघेल. याचं वर्गमूळ 49 गुणिले 2 याचं वर्गमूळ येईल 7√2. हे काय आहे? 7√2 बाजू 7√2. ही बाजू 7√2 आहे. ही बाजू 7√2 आहे. याच्यावर आपल्याला काय काढलं पाहिजे? कर्ण. म्हणजेच आपल्याला त्या वर्तुळाचा व्यास मिळेल. मग ही बाजू 7√2 ही बाजू 7√2. मग याचं काय काढतो कोणाचं? याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. हा 7√2 चा वर्ग अधिक दुसरा 7√2 चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. 7 चा वर्ग 49 होईल. √2 चा वर्ग गुणिले 2 होईल. अधिक इथं 7 चा वर्ग 49 होईल आणि √2 चा वर्ग 2 होईल. 49 दुने 98 अधिक 91 196. हे कर्ण वर्ग आला. कर्ण वर्ग कर्ण किती येईल? 14. याचं वर्गमूळ काढलं याचं वर्गमूळ काढलं म्हणजे कर्ण येणार आहे 14. म्हणजे वर्तुळाचा व्यास 14 म्हणजे त्रिज्या किती येणार आहे? 7. म्हणजे त्रिज्या 7. आर बरोबर 7 आली. त्याचा परिघ विचारले पायरी तर 2 पाय आर वापरला तर 2 पाय 2 गुणिले 12 7 गुणिले 7 44 सेंटीमीटर. ओके चला हे पण जावं झालं सर. हा कर्ण अजून एक हे करता येते. हो म्हणजे हा कुठला त्रिकोण होईल? समद्विभुज काटकोन त्रिकोण. म्हणजे 55-90 त्रिकोण वापरता येईल का आपल्याला? हा 55-90 त्रिकोण वापरलं असतं. 55-90 त्रिकोण काय आहे? x√2. आपल्याला इथं 90च्या सोबतची बाजू x ही दिली आहे. ही बाजू दिली x√2 म्हणजे 7√2. ही दिली 7√2. इथं 7√2 इथं बघ 7√2 गुणिले √2 2 7 गुणिले 2 14. ओके या पद्धतीने करतो. अजून कसं काढणार? चला पुढे 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरचा प्रश्न 2.5 मीटर उंच 1.5 मीटर रुंद अशा 4 खिडक्यांच्या काचा बसवण्यासाठी 150 चौरस मीटर दराने किती खर्च येईल? 2.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर 2.5 1.5 अशा 4 खिडक्या. याचं क्षेत्रफळ काढा. 2.5 गुणिले 1.5 गुणिले असे 4 खिडक्या. लांबी गुणिले रुंदी एकाच झाले असे 4 खिडक्या गुणिले 4. 1.5 गुणिले 4 6 होईल. 6 गुणिले 2.5 15 होईल. म्हणजे एका याला खर्च किती येतोय? चौरस मीटरला 150. 15 चौरस मीटरला 15चा वर्ग 225 शून्य मानला 2250 रुपये. अरे आमच्या दरवर्षी 10% किंमत जसं असल्या 31व 5 लाख रुपये किमतीची गाडीची किंमत 3 वर्षानंतर किती होईल? किंमत कमी होत जाते 10% दराने. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A = P × 1 + R/100 आता इथं मायनस होईल का? तर कमी होत जाते किंमत 10% कमी होते. मग इथं किंमत होती 5 लाख 5 लाख रुपये गुणिले 1 वजा 10 1 वजा 10
किती निघतं 90/100 म्हणजे 9/10. किती वर्षाचे विचारले आपल्याला 3 वर्षाचे 3 वेळा मांडले 9/10 गुणिले 9/10 गुणिले 9/10 1 2 3 0 1 2 3 0 9 चा गेलं 729 गुणिले 500 हे 2 शून्य मांडून टाका 5 नवे 45 5 आणि 4 5 10 14 35 झाले 3,64,500 किंमत होईल. पुढे 7 इंटू बी वजा 1 7 अनुसार बी वजा 1 प्रश्न क्रमांक 32 7 इंटू बी वजा 1 बरोबर 2b अधिक 13 तर बी बरोबर किती गुणाकार करून टाका 7b वजा 7 बरोबर 2b अधिक 13 हे 2b इकडे घ्या हे वजा 7 तिकडे घ्या 7b वजा 2b बरोबर 13 अधिक 7 हे 20 झाले 7 5 2 दिले 5b बरोबर 20 b बरोबर 20 भागिले 5 म्हणजे 4 तर 33वा झाला 32वा झाला 33वा प्रश्न संख्या रेषेवर कोणत्या बिंदूची जोडी विरुद्ध संख्यांची नाही नाही तर कोण करा म्हणजे ते समजतं संख्या रेषेवर बी आणि एफ आता इथं संख्या रेषेच्या किमती दिल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला सगळ्या संख्या रेषेवरचं सगळं तुम्हाला करावं लागेल. ए ची किंमत वजा 2 आहे नंतर 1 2 पॉइंट मध्ये सोडले बी नंतर 1 सोडला एच नंतर एच नंतर 2 भाग केले बी एच सी 1 भाग सोडून डी 1 सोडून ई 1 सोडून 1 आहे आता इथं नाही आहे हा इथं 1 आहे 1 2 3 4 1 2 3 4 भाग करून इथं जी इथं 2 दिले नाही 1 2 आय आणि इथे एफ. आता प्रत्येकाचे तुम्हाला एक स्थान हे केलं पाहिजे इथं 1 पासून 2 दिले किती भाग केले 5 भाग केले. आता डी च्या खाली 0 आहे 5 भाग केले एका भागाची किंमत किती असणार आहे ओके 1 आणि 2 भाग किती केले 5 भागाची किंमत 1 होती म्हणजे एका भागाची किंमत 1/5 म्हणजे 1.1/5 1.1/5 म्हणजे जाऊन शेतामध्ये केलं 5 रुपयाने 6/5 6/5 7/5 8/5 9/5 10/5 म्हणजे 2 आता इथं भाग किती केले 3च भाग केले 0 ते 1 पर्यंत एका भागाची किंमत 1/3 आता 1/3 तर 2/3 इकडे डी पासून एच पर्यंत इथं 3 भाग केले म्हणजे आता वजा 1/3 वजा 2/3 आता इथं किती भाग केले 5 भाग केले म्हणजे आता येणार आहे एका भागाची किंमत 1/3 म्हणजे इथं 1.1/5 म्हणजे वजा 6/5 वजा 7/5 वजा 8/5 वजा 9/5 वजा 10/5 म्हणजे 2. आता विरुद्ध बी च्या विरुद्ध एफ बी ची किंमत किती आहे वजा 7/5 एफ ची अधिक 7/5 बरोबर विरुद्ध आहे. ई सी ई ची किंमत 2/3 सी ची किंमत वजा 2/3 विरुद्ध आहे. तिसरा ए ची वजा 2 जी ची अधिक 2 विरुद्ध आहे. एच ची वजा 1 आय ची 6/5 विरुद्ध आहे का नाही ते आणि असते अधिक 2 तर ते आलं असतं. प्रभा हे काम 12 तासात करते प्रभाव सुलभा एकत्र काम करून लागलं तर ते काम 4 तास 48 मिनिटात होईल. व्यक्ती सुलभा प्रभावापेक्षा किती कमी तासात कालावधी पूर्ण करते प्रभा 12 तासात करते प्रभा 34वा हा 33वा प्रभा हे काम 12 तासात पूर्ण करते
12 तासात म्हणजे प्रमाणे एका तासात 1/12 किंवा एक मिनिट आपण पुढे तास मिनिटामध्ये आपल्याला हे सगळं जर मिनिटामध्ये केलं तर लगेच पटकन कळेल. 12 तासात तर ते म्हणजे किती मिनिटं झाले हो? 720. म्हणजे एका तासात 1/720 करते. प्रभाव सुद्धा दोघी जरी करू लागले तर ते काम 4 तास 48 मिनिट. दोघी जरी 4 तास 48 मिनिट. 4 तासाची 248. आणि आता इथं पूर्ण तासामध्ये पाहिजे होतं. पूर्ण तासामध्ये घेतलं तर हे 4 तास 48 मिनिटं म्हणजे किती होतात? 4.8. 4.8. ओके. एका तासामध्ये 288 किलो म्हणतो. 4.8. ओके. याला आपण तासाची एक गरज. आणि दोघींच्या कामात एकट्या प्रभाचं काम केलं तर एकीचं काम येणार आहे. जे 4.8 वजा 1/12 दशमचिन्ह हे काढून पुढे ढकलता इकडलं ते 48/120 होईल. ओके. आता सांगता का 5 पट 5 वजा याचे दुप्पट होते. हे दुप्पट 300 240 380. तिला काम ते पूर्ण करायला 324. तीनशे 240. तिला 8 तास लागते. सुरुवातीला 8 तास लागते. 8 तास. अजून कसं सोडवता येईल? ओके. 12 तास आणि 8 तास. एका 12 तासात करते 1/12 वजा 1/8. 24 दुप्पट 2 तिप्पट 3 उलट बरोबर 1/10 वजा 1/12 302 होईल. तिप्पट दुप्पट 124. दोघीच्या कामात एकटीचं काम वजा करा. ओके. ओके. हे करायला लागेल. 524 24 अंशाचे 5 4.8. ओके. चला पुढे. एका त्रिकोणाची परिमिती 60 सेंटीमीटर. काटकोन करणाऱ्या दोन बाजू 5/12 या प्रमाणात आहे. तर काटकोन करणारी बाजू किती? 5/12 परिमिती 60. 5/12 13. 13 आणि 12 25 आणि 22 हे 13x 12x 5x. 13x अधिक 12x अधिक 5x बरोबर 60. किती झाले? 30x बरोबर 60. 60x बरोबर 60 भागिले 30. 60 भागिले 30 हे 5 गुणिले 10 5 गुणिले 24 आणि 13 गुणिले 44 हे ब्रेड झालेले 26. काटकोन करणाऱ्या बाजू 24 आणि 10. ओके. काटकोन करणाऱ्या बाजू काय कुठली विचारली तर आता मी तिथं. ओके. काटकोन करणारी बाजू. चला पुढे. दोन पाले मोजवा. चला पुढे 10 मीटरला 35वा झाला. 36वा प्रश्न. 35 मीटर 10 मीटरला 5 मीटर रुंद 3 मीटर उंच. इष्टल्याची ती 4. आता टाकीत 1,25,000 लिटर पाणी आहे तर टाकीत किती उंचीकडे नाव पाणी नाव. आणि इथं टाकीचे गणपट पहा
तर उंची आपण एक्स म्हणायची. हो, उंची एक्स मानली जाते. 10 मीटर गुणिले 5 मीटर गुणिले एक्स मीटर बरोबर. आता 1 घन मीटर इथं सूत्र लक्षात ठेवायचं. 1 घन मीटर बरोबर 1000 मीटर. 1000 मीटर मीटर घनफळ 1,25,000 दिलेलं आहे, भागिले 1000 करावं लागेल. हे 300 ला 3 शून्य जायचे. 10 गुणिले 5 गुणिले एक्स बरोबर 125 घनफळ येणार. मी एक्स ला 1 गुणिले तुमच्या पाठवा 125 भागिले 10 सॉरी 125 भागिले 10 गुणिले 5. या 5 निघाला 5 गुणिले 10 25 छेद 10 म्हणजे 2.5 मीटर. 2.5 मीटर उंची पर्यंत म्हणजे अर्धा मीटर टाकी मोकळी. पुढे प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाची 10 पोती. प्रत्येक 50 किलोग्राम वजनाची 10 पोती 3,750 रुपयात घेऊन 10 रुपये प्रति किलोग्राम झाल्याने काजू उपयोग शेकडा नफा किंवा तोटा किती. 50 किलोग्राम वजनाची 10 पोती, 10 पोती म्हणजे 500 किलो. हा 500 किलो कांदा 3,750 रुपयास घेतला म्हणजे खरेदी किंमत 3,750. किती किलो घेतला? 500 किलो. आणि 10 रुपये किलो विक्री. 500 किलो कांदा 10 रुपयाने विकला तर किती होणार आहे? 5,000 रुपये होणार. नफा झाला का तोटा? नफा झाला. किती झाला नफा? 250. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 3,750 याची किती पट म्हणजे 33.163% नफा होणार. 24% रिबेट मिळाल्यामुळे पावर काय हो. पुढे 38वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न घ्यायची गरज आहे का? कळलं का बघायला? 24% रिबेट मिळाल्यामुळे पॉवर ट्रेलर 1,21,600 रुपयात मिळाला. तर रिबेट 20% मिळाले असते तर पॉवर ट्रेलरला किती द्यावे लागेल? 24% रिबेट कधी मिळतं? 24% रिबेट 100 रुपये छापील किंमत ती 76 रुपयाला मिळाली. ही मिळाली केवढ्याला? 1,21,600 रुपये. मग त्याची खरेदी किंमत म्हणजे त्यावर छापील किंमत रिबेटची अगोदर 1,21,600 गुणिले 100 भागिले 76. 4 ने भाग जाईल 19 ने जाईल. 19 चौक 76, 19 5 95, 19 14 दर्शे बाकी राहिली 7 7 वर 4 19 चौक 76 वरची 2 शून्य 4 ने गेले 4 चौक 16 16 चौक 1600 वरती 2 शून्य वरती 2 शून्य 1600 वरती 2 शून्य दिले तर 1,60,000 रुपये त्याची किंमत. आता त्याची किंमत नाही केली त्यामध्ये 20% रिबेट मिळाली. 16ची 20% म्हणली 20% म्हणलं तर 2 शून्य 16 32,000 रिबेट मिळाली. मग आपल्याला त्यांनी काय म्हणले किती रुपये द्यावे लागले? तुम्ही 1,60,000 मधनं 32 1,28,000 वजा केली तर आपल्याला किती द्यावे लागले असते? 1,28,000 द्यावे लागले असते. किती रुपये? तर 1,28,000. आता इथे विचारलं की नाही फरक जादा द्यावे लागले हे पण करावं लागतं. 2 पद्धतीने 76 बरोबर 1,21,600. बरोबर आहे. पुढचा हुशार विद्यार्थी काय करणार आहे? 76% म्हणजे 1,21,600. आता हे आपल्याला ते 20% रिबेट म्हणजे केवढ्याला बसणार आहे? 100% काढणार पुन्हा 20% तुम्ही हे काढणार त्याची डायरेक्ट इथं 80% बरोबर आहे. हे तर महत्वाचं आहे. एवढं सगळं आपण बसायला टाळू शकतो. मीन्स बरोबर 1,21,600 गुणिले 80 भागिले 76 19 74 6,400 आणि 4 ने इकडे घालवला तर 20 आणि ते 1 2 3 शून्य बांधले 64 गुणे 128 1,28,000. डायरेक्ट उत्तरामध्ये 2 ओळीमध्ये आपण उत्तराकडे पोहोचू शकलो असतो.
फक्त त्याला आहे त्या डोक्याचा वापर आपल्याला तेवढ्या गतीनं करता आला पाहिजे. तर आपल्याला पेपरला बसलो नाही, आपण इथं सोल्युशन चाललंय, आपण प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहतोय, 2 तास लागले तरी आपल्याला काय हरकत नाहीये. पुढे 39वा एक अंकी समसंख्यांनी भाग जाणारी लहानातला 3 अंकी संख्या कोणती? एक अंकी समसंख्या, एक अंकी समसंख्या 2 4 6 8 एवढ्याच्या. मी आधी भाग झाले लहानातला 3 अंकी संख्या, मी याचा लसावी काढा. 2 बेदुले 4 बेदुले 6 बेचोक 8 पुन्हा 2 बेदुले चालले राहिले. ते मूळ बेदुले 6 बेदुले 12 बाजूने 24 24च्या पटीत 24 दुनिया 4 12 24 25 120 24च्या पटीत जाणार. लहानाचा 120 त्यापेक्षा लहान संख्या सगळ्या संख्येने भाग जाणारी नाही. मी 120च्या पटीत कुठली असू शकते. पुढे लागली कोणता कोण 180 मापाचा असेल 80 अंशाचा असेल. या ठिकाणी माप दिलेली याच्यामध्ये की अधिक 10 के अधिक 20 हे के अंश हे 2 के अंश हे के अधिक 10 हा के अधिक 20 हा के आणि हा 2 के. आता या सगळ्या कोणाची बेरीज किती येणार आहे? हा सरळ कोण आहे म्हणजे के के अधिक 10 अधिक के अधिक 20 अधिक के अधिक 2 के बरोबर 180. के 2 के 3 के 2 5 के अधिक 10 अधिक 10 अधिक 20 बरोबर 180. तिकडे त्या पाठवून 5 के बरोबर 180 वजा 20 म्हणजे 160 के बरोबर 180 मधनं 5 180 भागिले 5 केले 32 160 भागिले 5 32. मी तर माफ करूया. हा 32 अधिक 10 42 42 अधिक 20 सॉरी 32 अधिक 20 52 32 हा 32 चा 64 आणि हा 64. तुम्ही 10 20 आहे ना. ओके अधिक 20 आहे इथं 20 आहे के अधिक 20 ओके 150 ओके 5 के बरोबर इथं 30 आहे. 30 अधिक 10 40 50 30 60. कोणता हा कोण येईल 90 चा याचं नाव कोणतं येईल PQP आहे का PQT कोणता येते बरं आहे PQU बरे क्रमांक 4 UQS झाड कोण UQS कुठे 50 आणि 30 80 च देतोय 80 ला दिला मी 90 चा बोलतो. ओके 80 चा ओके. तर पुढे फक्त बाजूची लांबी दिली तर कोणत्या चौकोनाची रचना करता येते? फक्त बाजूची दिली तर फक्त आणि फक्त चौरसाची रचना करता येते, बाकीची कुठली येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चौरस. शंकूच्या तंबूची उंची 12 मीटर असून तळाची त्रिज्या 35 मीटर असल्यास तंबू तयार करण्यासाठी किती कापड आवश्यक आहे? म्हणजे तंबूचा आपल्याला घनफळ काढावं, पृष्ठफळ काढावं लागेल. घनफळ कारण कापड विचारले. तंबूची उंची दिलेली 12 मीटर दिले 12 मीटर आणि तळाची काय दिले त्रिज्या, तळाची त्रिज्या दिलेली 35 मीटर. आपल्याला इथं कापड लागणार आहे, कापडाचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. वक्र पृष्ठफळ बरोबर 103 पाय काय सूत्र हे 12 आहे हे 35 आहे
12 3 6 7 2 36 12 35 37 इथं इथं 1/3 22/7 गुणिले 35 गुणिले 37 7 5 35 3 ने लावलं तर 110 गुणिले 37 ही काढली की आहे 37 12 35 37 शंकूच्या घनफळाचं काय शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं 1/3 पाय आहे आपल्याला काय सुचलंय बघा शंकूच्या वक्र पृष्ठफळ इथे 1/3 आहे ना का नुसतं पाय नुसतंच पाय इथं बाय म्हणजे अगोदर 110 गुणिले 37 घेतलं 0 37 37 37 37 40 त्याला जर 70 आहे पहिला एक क्रमांक 4 पुन्हा 2100 रुपये छापील किमतीच्या कुकरवर 10% सूट देणारा दुकानदार 5% नफा मिळवतो तर कुकरची खरेदी किंमत आता आपण तुझी पद्धत आपण समजून घेऊ ओके 2100 रुपये 10% सूट 10% सूट कधी मिळते छापील किंमत 100 रुपये आणि विक्री 90 रुपये मी ते छापील किंमत किती 2100 रुपये काय म्हणले त्यांनी छापील किंमत मी त्याची विक्रीची किंमत किती होईल 1 बरोबर 2100 गुणिले 90 भागिले 100 2 शून्याला कारण त्याला 2 शून्य 21 शून्य शून्य 21 नव्हे 19 म्हणजे 1890 ही विक्रीला विकला आणि एवढा विकला तर त्याला 10% 5% नफा झाला मग 5% नफा कधी होतो तेव्हा खरेदी 100 विक्री 105 ही विक्री दिली 1890 तर खरेदीची किंमत x आणि काय x बरोबर 1890 गुणिले 100 भागिले 105 21 तेराला 21 पाता 5 वर्षे 21 90 19 वरती 0 या 5 ने लावलं 18 गुणिले 100 1800 रुपये त्या कुकरची खरेदी किंमत पुढे 4m वर्ग अधिक 19m अधिक 12m वर्ग बरोबर किती आता इथे 4 सह गुणक आहे 4 गुणिले 12 केलं 12 गुणिले 48 याचे फॅक्टर ज्याची बेरीज 19 आली पाहिजे 12 चौक 48 16 काढायचा बरोबर 16 काढायचा याचे फॅक्टर 4m वर्ग अधिक 16m अधिक इथं 3m सॉरी mn अधिक 12n वर्ग याच्या दोघांमध्ये कॉमन निघेल 4m औषध राहील m अधिक 4n इकडे कॉमन निघेल 3n औषध राहील 4m सर 8 m अधिक 4n आणि मग याच्यामध्ये 4m अधिक 3n पहिल्या कंसात टाका त्या पुढल्या कंसात टाका आणि दुसऱ्या 4 अधिक 4n हे फॅक्टर आहे का पदामध्ये आहे चुकीचा विस्तार 45 झालं 45 चुकीचा विस्तार पहिला दिला a प्लस b चा घन a प्लस b चा घन a घन प्लस 3a वर्ग b प्लस 3ab वर्ग प्लस b घन बरोबर
आहे. दुसरा x वजा y चा घन. x वजा y चा घन. याचा काय होईल विस्तार? x cube minus 3x squared y plus 3x y squared minus y cube. 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग मायनस y क्यूब. तिसरा आहे p प्लस q चा क्यूब. याचा भाग तेच आहे की वरचा a प्लस b चा ते दोन्हीचा सारखं आहे, फक्त त्याच्यामध्ये कॉमन काढले पुढं. म्हणजे पहा इथं मी पहिल्यांदा p प्लस q चा विस्तार लिहितो. याचा विस्तार a क्यूब प्लस 3ab वर्ग a वर्ग 3b वर्ग b 3ab वर्ग अधिक 3b घन. आता याच्यामध्ये कॉमन काढलं हे दोन मध्ये कॉमन काढले 3ab a घन आणि हे b घन अगोदर घेऊन टाकले. हे दोन्ही अगोदर गेले. याच्यात कॉमन काय निघेल? 3 a पण निघेल b पण निघेल. मी इथं काय राहिलं? a फक्त राहिलं. आणि इकडे काय राहिलं? b फक्त b राहिलं. मग तशा पद्धतीने इथं मांडणी केली. p प्लस q चा घन बरोबर a घन b घन. p प्लस q चा घन p क्यूब प्लस p क्यूब 3p क्यूब वजा p आणि q बरोबर आहे. m मायनस n चा क्यूब. आता याच्यामध्ये कॉमन काढलं तर काय होईल? x क्यूब वजा y क्यूब. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं काय निघेल? x आणि y कॉमन 3 x y कॉमन काढलं तर आपल्याला इथं वजा 3 आले. तिथं बाहेर वजा घेतलं पाहिजे. तेव्हा आतमध्ये काय राहणार आहे? इथे x आणि इथे वजा y. नाहीतर केला गुणाकार तर काय होईल? वजा अधिक वजा 3x वर्ग y आणि वजा वजा अधिक 3. इथे कोणता चौथा पर्याय बरोबर आहे का? नाही. इथं अधिक दिले त्यामुळे हे चुकले. चौथा पर्याय पुढा 3 हा प्रश्न क्रमांक 44 झाला. 45 हा 45 झाला. चला ओके. तर 46वा प्रश्न घ्या. इथे 45 झाला. ओके 46 3 33 333 3333 याप्रमाणे पहिल्या 10 संख्या बेरीज केली तर दशक व शतकांच्या अंकाची बेरीज केली. आता 10 संख्या पहिली एक अंकी शेवटची 10 अंक. जे एकूण किती संख्या होणार आहे? 10 संख्या होणार. एक स्थानी 3 किती वेळा येईल? 10 वेळा. मग 10 वेळा त्यांची बेरीज केली तर 30. ह्याच्याने 3. आता बघा इथं 10 वेळा दशक स्थानी 9 वेळा शतक स्थानी 8 वेळा. आपल्याला विचारले कशाची? दशक व शतक एवढंच काय. मग दशक स्थानी एकक स्थानी 10 वेळा 10 30 शून्याच्याने 3. इथं 9 वेळा 9 त्रिक 27 नाचे 3 30 शून्याच्याने 3. इथं 8 वेळा 3 येणार 8 त्रिक 24 नाचे 3 27. चुकलं का? तुम्ही 8 वेळा सर्व विचारताय. 8 वेळा विचारताय. 8 संख्या सॉरी 8 संख्या मी 10 वेळा केलं. 8 वेळा इथं 7 वेळा इथं 6. 8 वेळा 3 मांडला 24 4 ह्याच्याने 2 इथं 7 वेळा नाही 7 त्रिक 21 ह्याचे 2 23 ह्याच्याने 2 इथं 6 वेळा 3 ह्याच्यात 18 आणि 2 20 शून्य ह्याच्याने एकक आणि दशक आणि शतकांच्या अंकाची बेरीज 3. बघा 42 मुलांच्या वजनाची सरासरी 26 किलोग्रॅम. तरी 2 मुले कमी झाल्याने सरासरी 1 ने कमी झाली. तस कमी झालेल्या मुलांची सरासरी वजन 65 किलोग्रॅम. 42 मुलांची सरासरी 26. 42 गुणिले 26 26 गुणिले 52 26 चौक 4 104 5 109 म्हणजे 26 मुलांचं एकूण वजन 1092 1092. आता 2 मुलं कमी झाली म्हणजे राहिले किती मुलं? 40. तेव्हा सरासरी 1 ने कमी झालेले 25 झाले.
25 चोक 100. 100. मी त्या 25 मुलाचं वजन 40 मुलाचं वजन किती झालं? 1000. 1000 यातनं वजा केलं 92 हे कमी झालेल्या दोघांचं. मग त्याची सरासरी 92 भागिले 2 केलं तर 46 त्या दोन मुलांची सरासरी एकूण त्या मुलांचं 92. पुढे 48 शेजारच्या PQR मध्ये PQR याच्यामध्ये QR बरोबर 9. QR हे संपूर्ण 9 दिले इथे काटकोन आहे. PQ आणि PR 7.5 हे 7.5 आहे. लेंथ PS विचारले हे लांबात हे विचारले ते 9 आहे म्हटल्यानंतर 4.5 3/4 तिनाची 3/4 तिनाची 1.5 4 6 5 1.5 6.5 तर उंची येणार आहे 6 सेंटीमीटर. ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर मागच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर तर 3.3 किलोमीटर दोन्ही चाकाच्या फेऱ्यात किती फरक पडेल? दोन्हीचा फेऱ्या काढला पाहिजे. चाकाचा फेऱ्याचं काय होतो? एक फेरी म्हणजे काय होतो? त्याचा परी जी इथनं सुरुवात झाली तर एक पेरून इथे किंवा एक फेरा होतो म्हणजे परी काढावा. आता लहान चाकाचं 1.4 पलीकडचं काय सूत्र आहे? पाय डी किंवा पाय आर 2 पाय आर किंवा पाय डी. आता इथं काय दिलं? व्यास म्हणजे पाय डी वापरावा. पाय डी पण पहिल्या काळात 1.4 मीटर येतं 22/7 गुणिले डी 1.4 7 दुनी 14 0.2 22 दुनी 4.4 मीटर एका फेरीमध्ये बारकं चाललं आणि मोठं 2.1 आहे. 22/7 गुणिले 2.1 7 त्रिक 21 22 त्रिक 6.6 मीटर एका फेरीमध्ये. आता त्यांनी काय केलं? दोन्ही फेऱ्यात कितीचा फरक? 1.3 किलोमीटर अंतर आहे. त्याच्या किती फेऱ्या होत्या? 3.3 किलोमीटर मीटर गेले 3300 भागिले 4.4 ते काढून टाका. तसेच केलं पुढे वरती 100 11 त्रिक 33 11 चोक 24 3000 भागिले 4 केलं 750 केले होते. आणि इकडं 3300 भागिले 6.6 येथे दशांची एक पुढे घेऊ वरती 0 घेऊ 11/7 11 त्रिक 33 3000 भागिले 6 केले तर 6×5 500 केले. दोघांच्या फेऱ्यामध्ये किती फरक पडली? 250 फेऱ्या 250 फेऱ्या. पुढे 50 125 चे 4 चे 125 चे 4 चे 100 अधिक 25 250 चे 16 चे 100 बरोबर 102.5 छेद 100 बरोबर x. 125 चे म्हणजे गुणिले 4 छेद 100 अधिक 250 चे 16 छेद 100 बरोबर x चे 2.5 छेद 100 बरोबर x ची किंमत काढायची. आता हे आपल्याला सोडवावं लागेल. याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे. 4 × 4 4 × 4 25 100 25 5 25 असे किती आलं 5 इकडे 4 × 16 एक 0 घालून टाकू 5 दुने 10 आता 25 8 16 40 बरोबर इथं 45 बरोबर x गुणिले 1 गुणिले 25 चे 1000 दशांश इथं काढून टाकले. एक तिथं वरती खाली 45 गुणिले 1000 भागिले 25 बरोबर 25 चोक 100 25 0 देऊन टाकला 45 चोक 180 याची किंमत 1800 पर्याय क्रमांक 4. सरळ पद्धतीने कोणत्या रकमेचे 12.5% दराने 4 वर्षाची व्याज 4500 रुपये मिळेल.
सगळ्यात बरोबर मुद्द्याचं भागिले 100 असतं. मग आता इथं काय विचारले? मुद्दल काय? मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100, व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. व्याज दिलेलं आहे 4500 गुणिले 100 भागिले दर 12.5 म्हणजे 12.5 लिहू. कालावधी 4 वर्ष. एक दशांश चिन्ह काढून टाकू, शून्य देऊ. 125 8 1000 4 दुनी 8 4500 दुनी 9000 रुपये मुद्दल. चला पुढे x गुणिले 3 x x बरोबर 3/4. आता किमती चालू आहे. 6xy प्रश्न क्रमांक 52 6xy अधिक x वर्ग y वर्ग वजा 0.5 बरोबर किती? 6 गुणिले x ची किंमत 3/4 गुणिले y ची किंमत 2/3. आता ब्रॅकेट कर. 3 अधिक x वर्ग म्हणजे 3/4 3/4 चा वर्ग चौकोनी ब्रॅकेट करू गुणिले y चा म्हणजे 2/3 चा वर्ग. आता डायरेक्ट उत्तर मांडली तर वजा 0.5. ते संक्षिप्त करून देता येण्यासारखे आपल्याला 6 म्हणजे 6 चे एक आहे 3 1 3 3 गुणिले 6 2 कमी 2 गुणिले 4 2 कमी 2 कमी इथे 3 आले. आता याचा वर्ग करून टाकूया. 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 वजा 0.5. इथं 9 ला 9 गेले 4 की 4 4 चौक 16 म्हणजे किती 1/4 3 अधिक 1/4. 1/4 ला काय आपण दशांश चिन्ह म्हणतो? शून्य नाही. 3 दशांश चिन्ह बरोबर 5 वजा 0.5 2.75 आणि सोपं जाईल मध्ये 8. चला 53. एका संख्येच्या वर्गमूळाच्या घनाचा एका संख्येचा एक संख्या मानली x याचा वर्गमूळ वर्गमूळाचा घनाचा त्याचा घन केला त्याचा 1/2 त्याचा 1/2 भागिले 2 बरोबर 108. तर ती संख्या ते भागिले 2 तिकडे पाठवून दिला. म्हणजे एका संख्येच्या वर्गमूळाचं घन 108 गुणिले 2 हे 216. हे एका संख्येच्या वर्गाचा घन आहे. दोन्ही बाजूचं घनमूळ काढूया. याचं घनमूळ काढलं वर्गमूळात 1 याचं घनमूळ केलं 6 चा घन. याचा दोन्हीचं आता वर्गमूळ काढलं घनमूळ काढलं. ही संख्या आता x बरोबर याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ काढायचं याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग करावा लागेल. x बरोबर त्याचा वर्गमूळ केला वर्ग केला √1 चा वर्ग 1 6 चा वर्ग 36. ही संख्या कोणती? 36. तो केंद्र असतो लघु वर्तुळखंड किती आहे? आणि याच्यामध्ये लघु वर्तुळखंड बघा किती आहे. या ठिकाणी कंस दिलेला आहे. P+R+O+Q 54 प्रश्न. प्रश्न लघु वर्तुळखंड. आता या ठिकाणी हा एक वर्तुळखंड पाहिला की याला वर्तुळखंड म्हणता येईल का? वर्तुळखंड दाखवायचं म्हणजे कमीत कमी 3 पॉईंट असावे.
म्हणजे या ठिकाणी PSR हा एक वर्तुळखंड होईल. या ठिकाणी कसं होतं याने अंतर्गत केलेला हा एक वर्तुळखंड होता. त्यानंतर याने अंतर्गत केलेला हा एक वर्तुळखंड वर्तुळखंड दाखवायचा असेल तर तो कोणत्या अंतर्गत कोणाने केलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी या कोणाने अंतर्गत केलेला हा एक कंस आणि या कोणाने केलेला आहे इथं हा कोणत्याही कोणाने अंतर्गत केलेला नाही. काय कोणत्या कोणाने अंतर्गत केलेला नाही. इथं वाढवलं असलं तर काय असतं पी किंवा हा काय वाटतो काय मजबूत आता याची माप दिली असली तर आपल्याला ते काढता येईल ना. हा या दोघांचा असं तुला म्हणायचं ना. याची माप असली तर आपल्याला तो वर्तुळखंड म्हणतात. आपल्याला अर्थ वर्तुळापेक्षा लहान असतं इथं माप कुठली दिलेली त्यामुळे तो 8.5 मीटर साडीच्या भरतकामापैकी आणि त्याने 120 सेंटीमीटर सुनीता 0.2 डेसिमीटर व त्याने 25 डेसिमीटर भरतकाम केले तर किती साडीचे भरतकाम करायचे उरले. आता भरतकाम करताना पहा परिमाण जी आहे ती एकसारखी केली पाहिजे. मिली सेंटी डेसिमीटर 108 मीटर साडी 8.5 मीटर 8.5 एवढी येणार. आता याने केलं बघून आणि 120 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर सुनीताने काय केलं 0.2 डेकामीटर इथं ते काय दाखवलं 0.2 डेकामीटर याचे सेंटीमीटर केले तर 200 सेंटीमीटर होते. वनिताने 25 डेसिमीटर 25 शेवटचा बाकीचा एवढे डेसिमीटर वनिताने एकूण किती झालं का 0 5 2 7 2 4 आणि 5 जे 5 मीटर आणि 70 सेंटीमीटर झाले. आपल्याला 8.5 मीटर म्हणजे 850 सेंटीमीटर मधनं 570 झालं. राहिले किती 15 तासात गेले 8 आहे 280 सेंटीमीटरचं काम राहिले. ते परिमाण वेगळे येऊ शकते. पहिला कडे 2.8 मीटर आणि दुसरा कडे 280 सेंटीमीटर. पुढे 56 प्रश्न घ्या. 56 60 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल अचानक 15% वाढले पण एका आठवड्यात 10% कमी दर झाले तर शेवटी किती दर निश्चित झाला. पहिला 60 रुपये लिटर होतं हे 60 रुपयाचं वाढताना एकदम 15% वाढले. 60 चे 15% 60 चे 15% येणार आहे 9 रुपये. 60 चे 15% 1 घालवला 5 2 10 5 3 15 2 6 9 रुपये वाढलं. 60 अधिक 9 69 रुपये झालं. 69 झाल्यानंतर ते 10% कमी झालं. 69 चे 10% 6.9 69 चे 10% 6.9 6 रुपये 90 पैसे कमी झाले. मग राहिले किती 69 म्हणजे 69 रुपये शून्य त्यातलं 6 रुपये 9 पैसे कमी 9.1 10 गेले 1 राहिले 9 7 गेले 2 62 रुपये 10 पैसे त्याचा दर राहिला. पर्याय क्रमांक 2 9 सेंटीमीटर त्रिज्याचा एक गोल घेतलो त्यापासून समान आकाराचे 70 गोल तयार केले. छोट्या गोलाची त्रिज्या आता एक गोल आहे मोठा गोल आहे असे 9 सेंटीमीटर त्रिज्या आहे. 9 सेंटीमीटर त्रिज्येचे समान आकाराचे 27 गोल तयार केले.
मोठा गोल मिळून 27 गोल तयार आहे. एकदम छोट्या गोलाची तुमच्या गोलाचं घनफळ काय? 4/3 पाया क्यूब. आता याच्यावर काय काय झालं आपले? 27. हा एकच गोल आहे. त्याच्यावर 27 गोल. 27 गोलाचं घनफळ पण किती येणार आहे? 4/3 पाया क्यूब. म्हणजे इथं दोन इकडं पायाची किंमत सारखी आहे. इथे पाय सारखाच आहे, इकडे पाय सारखाच आहे. इकडे 4/3 आहे, इकडे 4/3 आहे. आता राहिलं काय करायचं? R क्यूब बरोबर 27 R क्यूब. म्हणजे इकडं या R क्यूबला या R क्यूबने भागलं जाते. किती भागायचे? इथं 9चा घन बरोबर 27 गुणिले R ची किंमत काढायची आहे. हे 27 गुणिले इकडं पाठवून द्या. 9चा घन किती होते? 9 गुणिले 9. कशाला करत बसायचे? बरोबर R क्यूब. 9 इकडे 9 9 त्रिक 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 R घनाची किंमत आहे. याचं घनफळ काढायचं. घनफळ 3 बरोबर 3 सेंटीमीटर. मी लहान जो गोल तयार होणार आहे त्याचे घनफळ तिथं 3 सेंटीमीटर असणार आहे. पुढे 57वा प्रश्न, 58वा प्रश्न घ्या. 57 झाला. 58 ज्योती व स्वातीकडे काही गोळ आहेत. स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या ज्योतीला दिल्या. दोघी गोळ्या सांगणार होती. ज्योतीने आपल्याकडे 4 गोळ्या स्वातीला दिल्या. ज्योतीकडच्या गोळ्या त्या दुप्पट गोळ्या स्वातीकडे होती. तर दोघीकडे एकूण करायचं. आता इथं पर्यायी पद्धत वापरणं जास्त, कारण एवढा वेळ इथं देण्याला शक्य होत नाही. सगळं थोडं काढलं ना आपल्याला कळलं की एकीकडे 2x आणि एकीकडे x आहे. त्या दोघांची म्हणून त्या दोघींची म्हणून ते झाले 3x. तर 3 भाग करणारे एक संख्या आहे 48. ज्योती 48. ज्योती आणि स्वातीकडे काही गोळे आहेत. मला उदाहरणार्थ ज्योतीकडे x मानल्या, ज्योतीकडे x मानल्या, स्वातीकडे y मानल्या. काय स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या दिल्या. स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या दिल्या. तिच्याकडे कमी झाल्या तर दोघींकडल्या गोळ्या समान होतात. x आणि 4 आणि y वजा 4 बरोबर. पण ज्योतीने आपल्या जवळच्या 4 गोळ्या स्वातीला दिल्या आणि आपल्याकडच्या 4 गोळ्या x वजा 4 दिल्या. तर ज्योतीकडे गोळ्याच्या दुप्पट गोळ्या स्वातीकडे होत्या. याच्या दुप्पट, याच्या दुप्पट पण बाहेर 2y पण होईल आणि ते 2y असं पण होईल बरोबर. याची दुप्पट 2x वजा 4 असं सूत्र होऊ शकतं. सर असं तर नाही केलं. पहिल्यांदा स्वातीनं ज्योतीला दिल्या आणि मग त्या वेळेस 4 झाल्या. नंतर तिला 4 दिल्या. म्हणजे 6 नाही ते एवढ्याच. मग सर तो समीकरण फक्त करून घ्यायची बाहेर, दुसरं काय होणार आहे याच्यामध्ये? x अधिक y आणि x वजा y चे समीकरण तयार होणार. x वजा 4 आहे ना, तर वजा 4 ला अधिक 4 जाणार ना. आधी घेतलं आणि नंतर दिलं. x आहे, x y इकडे घेतले वजा 4 अधिक वजा 4 तिकडे गेले, अधिक 4 तिकडे गेले, वजा होते. y इकडे घेतले x वजा 4 बरोबर वजा 8 हे एक समीकरण तयार होईल. आणि ते 2x वजा 2y बरोबर 2x वजा 8. सर पहिल्यांदा स्वातीनं ज्योतीला दिल्या. किती 4 गोळ्या. म्हणजे स्वातीकडे 4 गोळ्या कमी झाल्या आणि ज्योतीला 4 गोळ्या 48 येत आहे. चला ठीक आहे. आपले नाही चालले, आपल्याला एवढा वेळ घालून तिथं चालणार नाही ना. आपण इथं काय चर्चा करत आपण बसून असतो तर हे गावात घालवणार आपण सगळ्यांना समजेपर्यंत. निवांत वेळ मग ती शांतपणे पुन्हा बघूया. ज्याला समजलं नाही त्यासाठी वेगळं त्याला सेपरेट टीचर
एक्सच देऊ आपण. सगळे एकूण प्रवासापैकी 2/5 59 वर 2/5 रेल्वेने, उरलेल्यापैकी 5/6 प्रवास बसने, उर्वरित 24 किलोमीटर दुचाकीने. तर त्यांनी केलेल्या प्रवासात रेल्वे बसच्या प्रवासाचे गुणोत्तर एकूण प्रवास x मानला. x चा 2/5 दादा खाली x चा 2/5 मानला तर 2x/5 एवढा प्रवास रेल्वेने केला. आता जो उरलेला प्रवास आहे, उरलेला प्रवास किती असणार आहे? जागेवर केलं x गुणिले 3/5. 3/5. हा त्याच्याकडे 3/5 3x/5 एवढा उरलेला होता. त्याचा 3x/5 गुणिले 1/6 1/6 5/6 प्रवास बसने केला ना. आपण ओके केलं. जी एकचे प्रवास राहिला जी एक मिनिट असू दे 5/6 1/6 राहिलेला प्रवास हा त्याकडे 3x/5 गुणिले 5/6 आहे ना, तर 2x/5 करा. इकडे आले हा 24 येणार ना सर. बरोबर 24 खाली हा 24 गुणिले 5 बरोबर 24 गुणिले 5 गुणिले 7 120 3x बरोबर 3 केले तर 240 मधला रेल्वेने किती केला? 240 चा 2/5 240 चा 2/5 48 आणि राहिला बसने 144 त्याला 5/6 144 5/6 144 चा 5/6 120 किलोमीटर. मग आपल्याला विचारले कोण रेल्वे आणि बसचं गुणोत्तर 4/5 गुणोत्तर होईल. असत्य विधान कोणते? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबची वेळा दुभागतो. बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व जीवेचे गुणोत्तर एकाच 2 असते. बरोबर आहे का? जीवेचे नाही, कशाचे असते? वर्तुळाची त्रिज्या आणि व्यासाचे गुणोत्तर असते. एकाच वर्तुळखंडातील 2 कोण एकरूप असतात. बरोबर आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा या केंद्रापासून समान अंतरावरती असतात. ते पण बरोबर आहे. पुढे का? शेजारच्या समांतरभुज चौकोनात मेजर ऑफ अँगल ए बरोबर 3x - 10 व मेजर ऑफ अँगल डी बरोबर 2x + 10 तर मेजर ऑफ अँगल सी बरोबर केलं. आता समांतरभुज चौकोनामध्ये काय प्रॉपर्टी आहे? कडेची 180 त्याला कसले कोण म्हणतात? कडेचे म्हणजे ए बी सी संलग्न कोण काय म्हणतात त्याला? संगत कोण. शेजारचे लगतचे कोण त्याला म्हणतात. आम्ही जर म्हटलं ए 3x - 10 बी 2x + 10 वेळामधून सी विचारले हा विचारले. आता हा कोण आणि हा कोण एकरूप असणार कारण समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि लगतच्या कोणाची बेरीज 180 म्हणजे 3x - 10 आणि 2x + 10
बरोबर 180 180 3 2 5 1 काय खाली 5 बरोबर 180 x बरोबर 180 भागिले 5 36 36 वजा 10 3 36 तरी 108 108 वजा 10 98 हा 98 असेल तर हा 98 पुढे 729 घन सेंटीमीटर घनफळाच्या लाकडी गणाला बाहेरून 2.5 प्रति 2.5 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर रंग देण्यासाठी किती रुपये खर्च येईल? घन आहे, घनाला पृष्ठ किती असतात? 6. मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढा? बाजू गुणिले बाजू म्हणजे आणि त्याला पहिल्यांदा पहा इथं फसतात मुलं घनफळ काढण्यास 729 घनफळ दिले. घनफळ कसं असतं? बाजू गुणिले बाजू बरोबर गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन असतो. याचं घनफळ काढलं, याचं घनफळ काढलं, बाजू किती येणार आहे? 729 9 सेंटीमीटर. आता एका याचं क्षेत्रफळ 9 पहिल्यांदा एका बाजूचं काढावं लागेल. 9 गुणिले 81 येणार. एका पृष्ठाचं झालं. अशी किती पृष्ठ आहेत? 6. 81 गुणिले 6 6 1 6 6 8 486 आणि मग याला दर आहे किती दर आहे? 2.5 याला गुणिले 2.5 करा. 25 150 15 25 200 15 25 100 101 मिनिटासाठी 1215 रुपये. घन लाकडी घन आहे. घनाला कुठं असतं? पुढे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर बरोबर किती? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर दुसऱ्या कंसात दिलेला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचं पी प्लस क्यू पी मायनस क्यू. समजा a minus b आणि a plus b जर केलं तर a square minus b square. तर पहा त्याच्या समजून घेऊया. ओके a प्लस बी a मायनस बी हा कशाचा विस्तार आहे? a square minus b square. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. आता याला आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा. याला म्हणायचं पी. ओके गरज नाही. याला संपूर्ण याला ए म्हणा. हा ए याला बी म्हणा. याला ए याला बी म्हणजे ए मायनस बी ए प्लस मी तर काय ए चा वर्ग. ए काय आहे? बी स्क्वेअर चा वर्ग म्हणजे मध्ये वजा बी म्हणजे काय? क्यू स्क्वेअर वजा वर्ग म्हणजे पी चा चौथा वजा क्यू चा चौथा. अरे साधा सोपा पद्धतीने फोडून सांगितलं पदार्थ. 4 पुढे 64 पहा 36 हे 63 झालं. 64 36 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर वजा 24 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 12 पी क्यू. आता याच्यामध्ये 12 पी क्यू कॉमन काढायचं म्हणजे 12 पी क्यू ला 12 पी क्यू काढायचं. 12 पी क्यू राहिले किती? ते 3 पी क्यू वजा 2 वजा इथे 12 कडे राहिले 2 पी क्यू. याला डिवायडेड बाय 12 पी क्यू. 12 पी क्यू ला 12 पी क्यू गेले उत्तर येणार आहे 3 पी क्यू वजा 2 पी क्यू. 3 पी क्यू मधनं 2 पी क्यू गेले राहिले किती? 1 पी क्यू. उत्तर काय येणार? फक्त पी क्यू. कसं वाचायचं? 36 पी स्क्वेअर क्यू पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर मायनस 24 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. त्याचा येणार 12 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. काय दिले उत्तराचं? 64 पी क्यू. आपलं उत्तर पी क्यू झालं. काय म्हणला तू? वजा काय? पी क्यू
एक ही आणि एक दुसरी वजाबाकी करून ही कॉमेंट घेतलं ना आपण. याची वजाबाकी 36 मधनं 12 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय 12 पी क्यूब. या 12 पी स्क्वेअर मधनं पी गेला म्हणजे पी राहिला, क्यू स्क्वेअर मधनं क्यू गेला म्हणजे पहिला घात आहे. 12 करायचं घाताला वजा करतो. ओके. 16 24 32 ला बाळगी असतात तर ते 4 बाकी होते अशी लहान संख्या होती. 16 24 आणि 32 याचा लसावी काढा. याचा लसावी त्या संख्येला बाहेर बाकी 0 राहिले, बाकी 4 तुम्ही त्यात ऍड करायचे. 2 निघालं 82 12 16 पुन्हा 2 निघाला 4 6 8 पुन्हा 2 निघाला 2 3 4 पुन्हा 2 निघाला 2 कमी 2 4 आता इथं मूळ राहिलं 2 पिक 6 सायकल 12 बाजून 24 24 8 पिक तुम्ही 96 आणि 4 बाकी राहते म्हणून 96 अधिक 4 100 आहे का पर्यायमध्ये आहे. नसेल तर 96 ची जायची दुप्पट तिप्पट चौपट त्यात अधिक 4 करताय. 96 192 96 घेतलं तर 18 288 अधिक 4 असं करत आहे. पर्यायामध्ये 96 अधिक 4 100 असेल तसं नाही, पुढल्या संख्या पट्टीतल्या असतात. फक्त त्या 100 ची पट करत जायचं. 192 अधिक 4 अशी करत पुढे 66 सोबतच्या आकृतीमध्ये आकृती दिलेली आहे. या आकृती काढण्याशिवाय आपल्याला गणितामध्ये पर्याय नसतो. आकृती आपलं बरंचसं काम सोपं होतं. जे के एल एन हे बाजू एकरूप आहे. एम आता याच्यामध्ये दिलेलं आहे के जे पॅरलल एम एन के जे आणि एम एन या पॅरलल आहे. या पॅरलल आहे. ओके इथे शेती काय होते. ओके के बरोबर 55 हा 55 दिले. एन आणि एम एन बरोबर आहे त्या एकरूप आहे. तर एम एन एल हा कोण विचारला तर विथ कोण आता हा 55 चा म्हणजे आलेली असणार ही छेदिका धरली आपण, ही वाढवली छेदिका. हा 55 असेल तर हा 55 हे दोन्ही कोण कसे असणार आहे. याच्यासमोरचा हा कोण आणि याच्यासमोरचा हा कोण एकरूप असणार. हा येणार आहे 55 55 110 म्हणजे 180 ते 110 घालवले 70 तो उत्तर येणार आहे 70 अंशाचा. तर पुढे 5 मे रोजी 5:40 वाजता निघालेली बस 6 मे रोजी 17:20 ला पोहोचली तर बसने किती वेळ पडत असेल. आता 5:40 ला निघालेली बस 17:20 ला त्या दिवशी पोहोचली म्हणून 17:20 पर्यंत 5:40 मधनं 17:20 गेली. आता 20 मधनं जात नाही, हातचा इथनं घेतला 60 मिनिटं 60 ने 20 80 मिनिटं 80 ते 40 गेली 40 16 ते 5 गेली 11. मी त्या दिवशी पहाटे 5:20 ला निघालेली संध्याकाळी 17:20 ला म्हणजे 11 ते 40 मिनिटं आणि रात्री 11:40 नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशीच्या 17:20 नंतर उद्या 17:20 पर्यंत 24 तास. 24 तास 35 तास 40 मिनिट. ओके आहे का पर्यायामध्ये आहे. 8 मीटर लांब 3 हे 67 झाले 68. पटपट लिहून घ्या. शॉर्ट काढून ठेवा वाटल्यास. 68 पान 8 मीटर लांब 3 मीटर रुंद आयताकृती कापडापासून 75 सेंटीमीटर लांब 50 सेंटीमीटर रुंद आयताकृती किती रुमाल तयार. आता 8 मीटर म्हणजे मोठ्या याचे क्षेत्रफळ भागिले एका रुमालाचं क्षेत्रफळ. हे मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये केले तर 800 सेंटीमीटर लांब आणि 300 सेंटीमीटर रुंद बरोबर. एका ह्याला क्षेत्रफळ गुणिले रुमालाची संख्या, रुमालाची संख्या x मांडली. मग एका रुमालाचं क्षेत्रफळ 35 गुणिले 30 35 गुणिले 50 75 चौक 300 50 ने 16 64 रुमाल तयार होतील. पर्याय क्रमांक 1.
आता 7AB वजा 2C दुसऱ्या कंसात 4C वजा 5AB याच्या गुणाकारात कोणाचा सहगुणक सर्वात लहान आहे? आता याला बोललं 7 चौके 28 ABC याने याला बोललं वजा 7 अधिक वजा वजा होणार 7 5 35 A square B square A स्क्वेअर B स्क्वेअर आता याने बोललं वजा 4 गुणे 8 C स्क्वेअर वजा वजा अधिक होईल 5 गुणे 10 ABC हे अधिक 10 ABC आणि हे वजा 28 ABC म्हणजे 28 आणि 10 38 ABC होईल वजा 35 A वर्ग B वर्ग वजा 8 C वर्ग म्हणजे C वर्गाचा सहगुणक 8 आहे A वर्ग B वर्गाचा गुणाकार वजा 35 आहे आणि ABC चा 38 आहे कोणाचा गुणाकार सहगुणक सर्वात लहान येईल A square B square दिलंय. A स्क्वेअर B स्क्वेअरचा सहगुणक काय आहे वजा 35 आहे हा वजा 35 आहे सगळ्यात लहान याचा अधिक मध्ये याचा वजा 35 आहे याचा वजा 8 सगळ्यात लहान कोणता आहे वजा 35 180 ला x ने भागाकार 180 ला 2x ने भागाकारापेक्षा 15 ने जास्त येतो तर एकचा वजा दुसरा घात बरोबर घेतो एकशे 80 ला x ने भागलं आणि 180 ला 2x ने भागलं येणारे भागात 15 ने जास्त बरोबर 15 याचा छेद सारखा केला 2x म्हणजे दुप्पट झाली 360 त्याची एक पट 180 बरोबर 15 हे तिकडे पाठवले 360 मध्ये 180 बरोबर 15 गुणिले 2x 30x बरोबर 180 x बरोबर 180 भागिले 30 म्हणजे 6 येते x ची किंमत तर x वजा दुसरा 6 वजा दुसरा म्हणजे 1 अंश छेद 6 चा दुसरा म्हणजे 1 अंश छेद 36 किंवा 6 चा वजा दुसरा म्हणजे 6 चा 1 अंश छेद 36 चा क्रमांक तिसरा आहे पुढं 70 झालं 71 वर 70 नंबर झालं 71 वर 0.1 गुणिले 5 चा वजा तिसरा गुणिले 0.6 गुणिले 5 चा चौथा डिवाइडेड बाय 5 चा वजा दुसरा गुणिले 0.3 गुणिले 0.2 गुणिले 5 चा वजा तिसरा बरोबर किती तर आता 0.1 गुणिले 0.6 ला 0.3 गुणिले 0.2 जाणार कारण की 0.1 गुणिले 0.6 एक मिनिट सोप्यामध्ये खूप अवघड शिकायचं की एक घर पुढे घेतलं खालचं एक घर पुढे घेतलं इथले एक घर पुढे घेतलं इथले एक घर म्हणजे 3 दुणे 6 झालं याला 3 दुणे 6 एके 6 ओके 5 चा वजा तिसरा गुणिले 5 चा चौथा म्हणजे 5 चा वजा तिसरा गुणिले 5 चा चौथा भागिले 5 चा वजा दुसरा गुणिले 5 चा वजा तिसरा आता इथं आपण करूया सोडूया बेस सारखा असेल गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज वजा 3 अधिक 4 काय होईल 1 पहिला आता इथं वजा दुसरा वजा तिसरा म्हणजे वजा 5 चा वजा 5 आता भागिले असते तेव्हा घातांकाची काय होते वजा बाकी होते म्हणजे 5 चा पहिला वजा हे वजा 5 तर दुसऱ्या पद्धतीने मी सांगतो वजा वजा अधिक म्हणजे 5 चा 1 अधिक 5 5 चा 6
पर्याय क्रमांक 1. आता इथं हे पद्धत हे केलं 5चा पहिला भागिले 1 अंशाचे 5चा 5 प्लस मध्ये करायचं 1/5 भागिले म्हणजे उलटून गुणिले जे इथं 5चा पहिला गुणिले ते उलटून केलं तर 5चा 5वा भागिले 1 इथं छेद हे गुणाकार असेल तर घातांक दिली 5 अधिक 1 5चा 6. चला 72 शेजारच्या त्रिकोणात रे XP व रे QZ मध्ये काय QR बरोबर 2.3 तर QZ बरोबर किती. सोपी गणित असतात अगदी आकृतीवर हे सोडवायचे पेपरला तर तुम्हाला अगदी काय अडचण येत नाही. आकृती काढा पण आपल्याला काय आकृती प्रमाणात वगैरे काय गरजेचं नाही. मध्यगा म्हणजे काय करते बाजू दोन याच्यामध्ये दूर राहतो ही पण मध्यगा आहे ही पण याचे करून पाहतो आणि हा मध्यगांचा संपात बिंदू मध्यगांचा संपात बिंदू आता पहा XY नावाने तुम्ही XYZ QRP मध्यगांचा संपात बिंदू मध्यगेचे दोनाचे एक प्रमाणात विभाजन करतो म्हणजे हा भाग असतो तो 2 भाग हा भाग असतो 1 भाग म्हणजे इथं पण इथं हा 1 भाग हा 2 भाग. आता कुठलं दिले QR 2.3 म्हणजे जे दुप्पटी 4.6 आपल्याला विचारले कुठे QZ संपूर्ण विचारले 2 3 6.9 मध्य किती विचारले X1 F1 दिले म्हणजे इथं काय करावं लागेल सूत्र वापरावं लागेल सिग्मा Fx काय ते सूत्र आहे इथं काय करावं लागेल x मध्य x चे एक मार्कवाले 12 आहे एका पोराला 12 आहे दोघांना 17 आहे म्हणजे 1 गुणिले 12 2 गुणिले 7 3 गुणिले 4 4 गुणिले 12 4 गुणिले 9 9 36 5 गुणिले 8 40 3 2 8 2 10 14 4 5 3 8 9 10 11 किती जणांचे 5 तर 9 3 12 13 15 गाडी 115 केले 15 90 15 8 15 7 पंचदर्शी 105 गेले 9 राहिले 9 0 90 15 7 9 7 पर्यंत नाही नंतर 8 लिहून टाक काय दिलं होतं त्याचं 2.8 चला पुढे वृत्ताकार भाग 60 अंश 120 अंश ही तिसरी आहे दुसरी आहे 140 अंश 40 अंश पहिली 140 अंशाचं चौथी पहिल्या 4 वर्गातील 90 विद्यार्थ्यांचं वर्गावर वितरण अंशातून दिले 90 मुलं 140 200 320 360 360 अंशात आहे माझा प्रत्येक वर्गात 90 गुणिले ते एकूण पण 90 गुणिले 360 चे 140 चे 300 हे चौथीचा पहिलीचा काढा 40 चे 360 केले 9 चौक 4 10 40 पहिलीला पहिली 10 आहे दुसरीला घेतला तर 60 आहे म्हणजे 60 चे 360 गुणिले 90 केलं तर 15 पटी दुसरी याची टिप्पट केली हा जर आपण काय म्हणजे 60 वजा 40 केलं तर 20 360 ला 20 तर वजा किती केलं तर तसं पण येते हो हो येते आपल्याला हे समजून देताना आपल्याला नाही आपण पळापळी करून नाही इथं गडबडीचं आपल्याला काय पेपर नुसतं सोडवायचा नाही आपल्याला तो काय मुलांसाठी ठेवायचा आहे म्हणजे
म्हणून तुम्ही मांडून करतोय हे का 120 चे 360 केले 4 त्रिक 12 30 किती विचारली दुसरीची 120 चा किती झाला दुसरी झाली इथं तिसरी आहे तिसरी आहे ही दुसरी आहे पहिली दुसरी आणि चौथीचं 140 चे 360 गुणिले 90 4 त्रिक 12 4 25 हे पट काढले आता काय विचारले पहिली विद्यार्थ्यापेक्षा तिसरी विद्यार्थी जास्त पहिली पेक्षा तिसरी मध्ये किती जास्त आहे ती 5 15 नाही गेले 5 मुलं जास्त म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि दुसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी 806 रुपये जमा केले दुसरी चौथी 30 35 म्हणजे 65 विद्यार्थ्यांनी 806 रुपये जमा केले तर प्रत्येकाने सरासरी केली 6365 6378 26 त्याचे हे केलं दुप्पट केलं 124 चे 10 12.40 प्रत्येकाने 12.40 पैसे जमा केले पर्याय क्रमांक 2 ओके धन्यवाद मित्रांनो सोल्युशन घेतोय भेटू पुढील पेपरला उद्याच्याला इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर घेऊन धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्याला पुन्हा एकदा सोल्युशन